तर चला आपलं पॉइंट, मला तेच कन्फ्युजन झालं की असं कसं काय झालं, म्हणजे इकडे तिकडे चौधरी म्हटलं. आपल्या लेक्चरला चौधरी कोण आहे आता? चौधरी तर ते दुसरेच आहे. दुसऱ्या लेक्चरचे आपल्या लेक्चरला कसे काय येऊ लागले? हा, तर आपण शिकत होतो, पुन्हा रिपीट करू. आपला ते टॉपिक जोरात चालला एकदम. हे बघा, आपण आधी काय शिकलो ते रिपीट करू. आपण शिकलो प्रिन्सिपल क्वांटम नंबर शिकतोय आपण. प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये आपण शिकलो आधी एन हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. तर आपण 1 2 3 4 ने लिहितो. के एल एम एन हे त्याचे शॉर्ट फॉर्म आहेत याच्यामध्ये अल्फाबेट्स मध्ये. आणि हा एन नंबर असतो किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय इम्पॉर्टंट असतो, तो आपल्याला इन्फॉर्मेशन देतो की ह्या ज्या शेल्स असतात त्या 1 2 3 ने आपण जनरली दाखवत असतो, म्हणजे तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4 आहे, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपण 4th शेलच्या गप्पा करतो. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर फक्त तुम्हाला 4th नंबर दाखवतो, म्हणजेच ऍक्च्युली तो पोझिशन दाखवत असतो की आपण न्यूक्लियस पासून 4th नंबरच्या शेलच्या मधल्या इलेक्ट्रॉन्स बद्दल इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दल बोलतो. म्हणजेच हा नंबर तुम्हाला पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन दाखवतो. क्लिअर आहे पॉइंट हा? मृदुला, क्लिअर आहे एवढा हो पॉइंट? नेक्स्ट पॉइंट आहे की हा नंबर हेही इन्फॉर्मेशन देतो हो की या सर 4th नंबरच्या शेलमध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आहेत, किती आहेत. कसं काढणार? तर फॉर्म्युला आहे 2n². तर n4 आहे, म्हणजेच तुम्ही 4th नंबरचं शेलचं इन्फॉर्मेशन घेताय. तुम्हाला हा नंबर सांगतोय की तुम्ही ह्या n ला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, तुम्हाला हे कळेल की ह्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सही तुम्हाला सांगतो. हा पोझिशन सांगतो की 4th नंबरच्या शेलचं गप्पा आपण करतो. हा हेही सांगतो की ह्या फॉर्म्युल्याने किती इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हा नंबर पुन्हा एक इन्फॉर्मेशन देतो की हे जे 4th नंबरची शेल आहे, यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी किती आहे. कारण हे 3rd नंबरची शेल, 2 नंबरची शेल, 1 नंबरची शेल, यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी या 4th सेल पेक्षा डिफरंट असते. कारण मी सांगितलं की एव्हरी सेल हॅज इट्स ओन एनर्जी बिकॉज ऑफ देअर पोझिशन. त्यांची पोझिशन चेंज होते आहे, म्हणून त्यांची एनर्जी ही चेंज होते. मग ही 4th नंबरची एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होता. काय होता? दाखवतो तुम्हाला डायरेक्ट, म्हणजे टेन्शन नाही. हा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला 4th नंबरच्या शेलची एनर्जी काढायची आहे. तर तुम्ही काय करणार? हा एन इथे 4 टाकणार. 13.6 तर हा कॉन्स्टंट असतो. आणि झेड काय असतो? ॲटॉमिक नंबर. म्हणजे तुम्हाला हे सांगावं लागेल की ही जी शेल आहे ती कोणत्या ॲटमची आहे. मग तुम्ही म्हटलं की चला ही शेल आहे सर एक्स ॲटमची. मग ॲटॉमिक नंबर कुठे लिहिलेला असतो? इथे बॉटमला 25 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि वरती काही 50 वगैरे त्याचा ॲटॉमिक मास नंबर. मग 25 म्हणजे झेड असतो. मग तुम्हाला इथे झेड हा 25 घ्यावा लागेल. एन 4th नंबर हा इथे पुट करावा लागेल. आणि तुम्हाला कळेल की या 4th नंबरच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी हे जे आन्सर येईल ते असेल. कळला पॉइंट राठोड? हो सर. येस. आता नेक्स्ट पॉइंट, ॲझिमुथल क्वांटम नंबर. आताच क्लिअर सांगितलं मी की तुम्हाला हे तर रटा मारायचं आहे. ॲझिमुथल क्वांटम नंबर हा एल ने दाखवतात, जसं प्रिन्सिपल एन ने दाखवतात. हा फर्स्ट, हा 1 पासून स्टार्ट होतो, हा 0 पासून स्टार्ट होतो. हा 1 असतो तेव्हा हा 0, हा 2 असतो तेव्हा हा 1, हा 3 असतो तेव्हा हा 2, अशा प्रकाराला लर्न करा. मग पॉइंट काय इम्पॉर्टंट आहे की हा 0 म्हणजे जेव्हा आपण एन म्हणजे 1 म्हणतो तेव्हा आपण त्याला के शेल म्हणतो. मग आपण हा 0 म्हणजे याला काहीतरी म्हणायला पाहिजे, तर त्याला आपण म्हणतो एस. हा 1 असेल तर त्याला आपण म्हणतो पी, हा 2 असेल त्याला आपण म्हणतो डी, आणि 3 असेल त्याला म्हणतो आपण एफ.
आता हे एसपीडीएफ नेमकं काय आहे? हा पॉइंट महत्वाचा आहे की एसपीडीएफ काय आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं एक 10 पर्यंत शिकलात की हे न्यूक्लियस असतं, एन इज इक्वल टू 1 असतं, एन इज इक्वल टू 2 असतं, एन इज इक्वल टू 3 असतं. याला शेल म्हणतात. पण ऍक्च्युली इलेक्ट्रॉन्स मी म्हटलं थर्ड शेल मधले इलेक्ट्रॉन फिरतायत असे. तर हे तुम्हाला 10 पर्यंत ठीक असतं की सांगायला की हे असे फिरतात. पण ऍक्च्युली ते असे फिरत नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी आहे 10 पर्यंत की इलेक्ट्रॉन असे फिरतायत. इलेक्ट्रॉन ऍक्च्युली कोणात फिरत असतात? या थर्ड नंबरच्या शेल मध्ये कोण असतं? हे एसपी असतं. यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. कारण ही शेल आहे. हा 3 काय आहे? एन इज इक्वल टू 3 ही मेन शेल आहे. आणि त्या मेन शेल मध्ये हे एस आणि पी हे काय आहेत? सब शेल आहे. म्हणजे मी जर म्हटलं की इंडिया, तर इंडिया बघा हा अमेरिका आहे, हा इंडिया आहे आणि हा कोण आहे? इंग्लंड आहे. तर आपण असं म्हणू अमेरिका म्हणजे 1, इंडिया म्हणजे 2 आणि इंग्लंड म्हणजे 3. तर मग आपण एन म्हणजे 2 दाखवलं तर आपण म्हणणार की तो इंडिया आहे म्हणजे ती 2 नंबरची शेल आहे. मग इंडियामध्ये लोक राहतात असं मला म्हणायचंय. तर आपण नुसतं इंडियामध्ये लोक राहणार हे महत्वाचं नाहीये. आपण असं म्हणू की इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये काही राहतात, काही गुजरातमध्ये राहतात, काही पंजाबमध्ये राहतात. ऍक्च्युली इंडियात लोक राहत नाही. इंडिया हा काही अशी जागा नाहीये. इंडिया म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब आहे. मग तसंच एन इज इक्वल टू 3 म्हटलं म्हणजे याचा मिनिंग काय असतो? एन म्हणजे इंडिया आहे. ते काही अशी स्पेस नसते. ऍक्च्युली इलेक्ट्रॉन फिरतात ते एस पी डी मध्ये. इथे ऍक्च्युली इलेक्ट्रॉन फिरतात. पॉइंट करतोय माझा राठोड? हॅलो. हो सर. ठीक आहे. तुम्हाला इंटरनेटवर दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण एसपीडी वगैरे काय मॅटर करतो. हे बघा असं हा मॅटर असतो. तर ऍक्च्युली एस असं असतो बघा. डायग्राम दिसते का तुम्हाला? याला एस म्हणतात, याला पी म्हणतात, याला डी म्हणतात आणि याला एफ म्हणतात. कळालं? हे बघा एस पी डी एफ. मग याच्यामध्ये मिनिंग काय ते बघू आपण आता. माझा आवाज ऐकू येतोय ना? हो. आता बघा मी जर म्हटलं की एन इज इक्वल टू 3 आहे. ओके. त्यामध्ये एस आणि पी आहे. तर त्यामध्ये कसं असतं बघा की हा न्यूक्लियस असतो आणि हे थर्ड नंबरची शेल आहे ना, त्याला आपण असं दाखवतो जनरली. त्यामध्ये हा जो तुम्हाला दिसतो आहे हा सर्कल, सॉरी 1 मिनिट. हा जो सर्कल दिसतोय तुम्हाला त्याला म्हणतात एस ऑर्बिटल. म्हणजे त्यातले काही इलेक्ट्रॉन हे त्या न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ट्रॅक मध्ये फिरतात. पॉइंट कळाला? हे बघा जी थर्ड नंबरची शेल आहे त्यामधले मी काय म्हटलं, थर्ड नंबरच्या शेल मध्ये एन इज इक्वल टू जेव्हा 3 असतं तेव्हा एल इज इक्वल टू काय असतं? 0, 1, 2. हे कळतंय का? हॅलो. हॅलो. हो सर. हे बघा काय थोडंसं फोकस तुम्हाला करावं लागेल कारण पॉइंटच तसं आहे. समजा जरा मी तुम्हाला ऍक्च्युली त्यांचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो अॅनिमेशन. तर हे बघा अॅनिमेशन असं आहे की
हे बघा, हा आपला एस ऑर्बिटल आहे. एस म्हणजे काय तर लक्षात ठेवा. एस म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन हा गोल गोल फिरतो. एस हा इलेक्ट्रॉन गोल गोल फिरतो. हा एस ऑर्बिटल आहे. आणि बघा, हे पी ऑर्बिटल आहे. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स, हे बघा थांबवतो इथे मी आता. हे बघा, आता इथे काय कळतंय तुम्हाला की इथे पी ऑर्बिटल आहे. हे बघा, पी नावाचं ऑर्बिटल आहे. पी नावाचं ऑर्बिटल असं असतं बघ. म्हणजे इलेक्ट्रॉन्स अशा डायरेक्शन फिरणार, असा जाणार, असा फिरणार, असं फिरणार, असं. ठीक आहे. तर पी ऑर्बिटल म्हणजे तो असा डंबेल शेप मध्ये फिरायला लागतो असं. आणि एस ऑर्बिटल म्हणजे असं फिरतो. हे बघा, जर जेव्हा मी म्हणणार की इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटल मध्ये फिरतो आहे, तेव्हा इलेक्ट्रॉन असं फिरतो. कळालं का तुम्हाला? सर्कल. जेव्हा मी म्हणणार इलेक्ट्रॉन आता पी ऑर्बिटल मध्ये फिरतो आहे, तेव्हा तो असं फिरतो. कळतंय? जेव्हा ऑर्बिटल डी ऑर्बिटल मध्ये येतो, तेव्हा तो असं फिरणार. पुन्हा ट्रॅक मध्ये फिरणार. पॉइंट करतोय की नाही? हॅलो, समजलं सर. ऍक्च्युली आमच्या बॅकग्राऊंडला भरपूर ते काय गप्पा करतायत, मला एवढं काही समजत नाही. गप्पा करू लागले. तुम्हाला आवाज येतोय का मागचा गप्पांचा? हे बघा, मला सांगायचं काय आहे की चांगला व्हिडिओ बघतोय मी, पण ते मला व्हिडिओ मिळत नाही. आणि लोक मला डिस्टर्ब करताय. बॅक साईडचे लोक आहेत, एवढा आरडा मारताय, ते डिस्टर्बन्स क्रिएट करू लागले. हे बघा, हे जे दिसते तुम्हाला, हे ऑर्बिटल्स आहे. म्हणजे हे पी ऑर्बिटल आहे बघा. एक तिघही पी ऑर्बिटल आहे, तसे बाहेर आलेले आहेत. आणि ते एक्स वाय झेड डायरेक्शन मध्ये आहे. म्हणजे एक्स वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये. हे डी ऑर्बिटल आहे. हे बघा, डी ऑर्बिटल आहे. चलो, तर एक मिनिट पूर्ण दाखवतो मला मी आता. ठीक आहे, तर आपण आपल्या पॉइंट वरती येऊ. हे बघा, तर आधी एक रिमाइंड करतो मी तुम्हाला की आपण व्हिडिओ मध्ये काय बघण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ मध्ये तुम्ही असं बघितलं, एक सर्कल बघितलं. तर व्हिडिओ मध्ये एक असा शेप बघितला. तर व्हिडिओ मध्ये एक असा शेप बघितला. ठीक आहे. तर यांना आपण हे एसपीडीएफ ऑर्बिटल्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्स कधीही हा जो आपला न्यूक्लियस असतो, आपण असं म्हणतो की बॉल सारखा, एक सर्क्युलर बॉल असतो आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या शेल्स असतात. पण ह्या ज्या शेल्स असतात, ह्या शेल अशा फ्लॅट नसतात. म्हणजे असे फक्त, हे बघा, असं सॉलिड, असं जसं आपण सॉलिड म्हणतो ना. थांबा जरा, इथे काय डिस्टर्बन्स. थांबा जरा, मला इथे डिस्टर्ब होत आहे. मी थोडीशी पोझिशन चेंज करतो.
चला जरा इथे कम्फर्टेबल आहे आता. तुम्हाला आवाज ऐकू येत होता का बॅकग्राऊंडचा माझ्या तुला? थोडा येत होता सर. हे इथे इथे तर लोकांना ते कुत्र्यांना मारतायत, लोक जोरजोरात आवारड्या मारतायत. चला फोकस करा. आता आपण महत्व पॉईंट बघतो आहोत. मला तुम्हाला समजून द्यायचं आहे की हे ऑर्बिटल्स असतात काय. सर त्यांना तर सांगा ऑर्बिटल्स म्हणू नका. नाही, ते पूर्ण लोक जमले आहेत आणि ते कुत्रा तो काहीतरी लोकांना चावला म्हणे आणि त्याला सर्व ते ट्रॅप करतायत, मारतायत. ते काय जोरजोरात चालू आहे त्यांचं. एका मुलाला त्याने चावणं. मारू नका. काय म्हटलं? डॉगन वगैरे बोला मग त्याला तसंच पाठवा. मारू वगैरे नका सर, सांगा त्यांना. नाही मारत नाही, ते हकलत आहे त्याला. तो उलट हे काय छोटे छोटे आहेत ते आणि त्यात दोन माणसं दुरून बघतायत. ते काय मारणार त्याला. तो कुत्रा डेंजर आहे, स्ट्रॉंग कुत्रा आहे आणि तो बाहेरच्या एरियातनं आला. विशेष आमच्या एरियातला नाही आहे, बाहेरून आलेले आहेत ते 2-3 कुत्रे आणि ते तिथे लोकांना हे करतात, त्रास देतात. चला ठीक आहे. तर आपण आपला पॉईंट बघू. त्या कुत्र्यांना जाऊ द्या. आपला पॉईंट होता की एसपीडीएफ काय आहे आणि मी एवढं का त्याच्यावरती फोकस, मी का जागा चेंज केली, का कारण माझा फोकस होता. तर एसपीडीएफ म्हणजे काय आहे, तर हे एस, हे बघा आपण थर्ड नंबरच्या शेलचा विचार करत होतो की थर्ड नंबरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. ऑब्विसली चला आपण सेकंड नंबरच्या शेलचा विचार करू. हे एन इज, हे आपलं न्यूक्लियस आहे, हे फर्स्ट नंबरची शेल आहे आणि हे सेकंड नंबरची शेल. ओके, आता मला सांगा सेकंड नंबर मध्ये इलेक्ट्रॉन्स मला कॅल्क्युलेट करायचे किती आहे. तर माझ्याकडे फॉर्म्युला 2n² आहे. मी 2 मध्ये n ची व्हॅल्यू 2 पुट करणार कारण ही 2 आहे आणि माझा आन्सर किती येणार, 8 येणार. मग मला कळालं की ह्या n नंबर ऑफ 2 शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, आता हे 8 इलेक्ट्रॉन्स सर्व गोल गोल फिरतायत का, नाही. हे सर्व इलेक्ट्रॉन्स गोल गोल फिरत नाहीत. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती असे सर्क्युलर ते फिरत नाहीत. ते फिरतात कशामध्ये, एस आणि पी मध्ये. मग तुम्हाला जर n इज इक्वल टू तुम्हाला 2 कळालेला आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स 8 आहेत, तर तुम्हाला हे फाइंड आउट करावं लागेल की त्यामध्ये एल काय आहे. त्या एल ला आपण अझिमुथल क्वांटम नंबर. मग एल फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, 2 मधनं 1 मायनस करणार, 2 मायनस 1 करणार कारण आपला तो फॉर्म्युलाच आहे आणि आपला एलचा आन्सर येणार 1. मग आपण 1 घेत नाही, आपला एल 0 पासून स्टार्ट होतो म्हणजे आपला आन्सर येणार 0, 1. मग आपण पुन्हा रिपीट करू. थर्ड नंबरच्या शेलला काय काय मिळालंय बघा आपल्याला. n इज इक्वल टू 2 नंबरची शेल आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपण किती 8 कॅल्क्युलेट केलाय. फॉर्म्युला होता 2n² ने. त्यानंतर आपण एल कॅल्क्युलेट केला. डायरेक्टली आपण 2 मायनस 1 हा 1 कॅल्क्युलेट करतो आणि 0 तर तिथे असतोच कारण 0 पासून आपण नंबरिंग स्टार्ट करतो. मग तुम्हाला मी शिकवलं होतं इथे बघा, 0 म्हणजे एस असतं आणि 1 म्हणजे पी असतं. म्हणजे एस आणि पी म्हणजे इलेक्ट्रॉन हे एस आणि पी ह्या सब शेल मध्ये फिरत आहेत. याचा मिनिंग हा होतो, तुमची मेन शेल जी आहे ती n इज इक्वल टू 2 आहे आणि तुमच्या ज्या सब शेल आहेत, सब समजतं ना, सब म्हणजे सेकंडरी आणि हे मेन शेल आहे. तुमची मेन शेल n इज इक्वल टू 2 आहे आणि तुमचा सब शेल आहेत एस आणि पी, कारण तुमचं आन्सर हे 0, 1 आलं होतं. मग आता तुम्हाला हे शोधायचं आहे की हे 8 जे इलेक्ट्रॉन आहेत हे मेन शेल मध्ये टोटल 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे टोटल इंडियाचं पॉप्युलेशन आहे हे 21 करोड आहे. पण ते एस आणि पी मध्ये किती आहे किंवा एस आणि पी मध्ये बसलेला आहे. मग ह्या एस आणि पी चं तुम्हाला शेप माहिती पाहिजे. जसं की महाराष्ट्राचा शेप वेगळा आहे, गुजरातचा वेगळा आहे, तसं एस आणि पी चा शेप वेगळा असतो. शेप वेगळा असतो म्हणजे काय, तर एस मध्ये इलेक्ट्रॉन वेगळ्या डायरेक्शनने फिरतात आणि पी मध्ये वेगळ्या डायरेक्शनने फिरतात. मग एस मध्ये इलेक्ट्रॉन कसे फिरतात, तर एस मध्ये इलेक्ट्रॉन असे सर्क्युलर डायरेक्शनने फिरतात. एस चा सर्क्युलर ट्रॅक असतो. म्हणजे न्यूक्लियसच्या जेव्हा सर्क्युलर ट्रॅक मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात त्यांना आपण म्हणतो एस शेल. आणि न्यूक्लियसच्या अशा ट्रॅक मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन फिरतात, हा ट्रॅक दिसतोय ना, हे बघा, हा न्यूक्लियस आहे आणि हा एस ऑर्बिटल आहे आणि आपण n इज इक्वल टू 2 च्याच गप्पा करतो आहे, त्यातलंच हे एस ऑर्बिटल आहे, ते असं आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉन असे फिरत आहेत. आता n इज इक्वल टू 2 मध्ये एक एस ऑर्बिटल आहे, दुसरं मी सांगितलं पी ऑर्बिटल आहे. तर ते पी ऑर्बिटल असं दिसणार तुम्हाला, त्याचा शेप असा असतो. म्हणजे
जे सेकंड नंबरचं शेल आहे ते ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर असं असतं. एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि एक डम्बेल ट्रॅक आहे. याला आपण डम्बेल म्हणतो. हा डम्बेल आहे. मारतो ना आपण डम्बेल असे ते जिम मध्ये तसं. तर पी ऑर्बिटल हे डम्बेल शेप असतं, एस ऑर्बिटल हे सर्क्युलर शेप असतं आणि सर्क्युलर मधले इलेक्ट्रॉन सर्क्युलर फिरतात, डम्बेल मधले इलेक्ट्रॉन डम्बेल मध्ये फिरतात. म्हणजे इलेक्ट्रॉन इथून स्टार्ट करतो, असं असं फिरत जातो, पुन्हा असं म्हणजे असा फिरत असतो तो. असं स्टार्ट करतो, हा त्याचा ट्रॅक आहे. मग तुम्हाला सेकंड पॉइंट कळाला की कोणतंही शेल असेल त्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉन सर्क्युलर डिरेक्शन फिरत नाही. सर्क्युलर डिरेक्शन मध्ये फक्त इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेल मध्ये कोणत्या पार्ट मध्ये फिरतात, जर त्या शेल मध्ये एस ऑर्बिटल असेल तर इलेक्ट्रॉन सर्क्युलर फिरणार. त्यामध्ये पी ऑर्बिटल आलं तर पी ऑर्बिटल मध्ये डम्बेल मध्ये. हा पॉइंट क्लिअर झाला का? मला आधी कन्फर्म करा. पॉइंट क्लिअर आहे? हो. काही पर्सेंट सांगा. 1%, 2%, 20%. राठोड काहीतरी पर्सेंट सांगा. राठोड काहीतरी पर्सेंटेज कळालं सांगा. सर. नाही नाही पर्सेंटेज 1, 0, 2, 5 काय समथिंग. 100ची अपेक्षा नाहीये, 50च्या वरची अपेक्षा नाहीये. बोला 90. लवकर लवकर बोला. ओके भरपूर झालं पर्सेंटेज. मधुलाकडे आहे का? ठीक आहे. चला आपण आता n इज इक्वल टू 2 बघितलं. आता n इज इक्वल टू आपण n इज इक्वल टू 1 शेल साठी बघू. म्हणजे तुमचं फर्स्ट शेल आहे n इज इक्वल टू 1. प्रिन्सिपल क्वांटम नंबर तुमचा 1 आहे. त्यासाठी तुम्हाला शोधायचं आहे की त्यामध्ये L किती असणार. चला हा n आहे, सॉरी हा तुमचा न्यूक्लियस आहे. आपण ब्ल्यू कलर मध्ये घेतला होता, न्यूक्लियस आहे. आणि आता आपण गप्पा करतोय त्याच्या फर्स्ट शेलची n इज इक्वल टू 1 ची. मग मला सांगा n इज इक्वल टू 1 यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 2n स्क्वेअर. म्हणजेच काय? 2 इंटू 1 स्क्वेअर म्हणजेच काय? 2. तर तुमच्या फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 2. कोणाला काही डाऊट आहे का? कुलकर्णी नाही. कुलकर्णी हॅलो विराज. काय नाव तुझं? विराज नाही, आदित्य आहे का? आदित्य. फोकस करा आदित्य, इकडे कनेक्शन मध्ये या. तर तुमचं n इज इक्वल टू जेव्हा 1 असेल तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रॉन 2 असणार. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. त्यानंतर तुम्हाला हे शोधावं लागेल की यामध्ये सबशेल किती आहेत, कारण ही शेल झाली, शेल मधले इलेक्ट्रॉन आहेत. सबशेल काढण्यासाठी तुम्ही सेकंड नंबर कडे जाल, त्याला अझिमुथल क्वांटम नंबर म्हणाल. आणि तो अझिमुथल क्वांटम नंबर तुम्ही काय करणार? 1 हा तुमचा n-1 ने काढणार. n 1 होता म्हणून हा 1-1 तुमचा आन्सर 0 येणार. म्हणजे तुमचं आन्सर 0 आलेला आहे. याचा मिनिंग 1 नंबरच्या शेलसाठी L हा 0 असतो. आणि 0 तुम्हाला माहिती आहे, 0 म्हणजे S असतो. ठीक आहे. आता मी पुन्हा रिपीट करतो शॉर्टकट मध्ये, याला पुन्हा लिहितो. हा न्यूक्लियस होता, हा n इज इक्वल टू 1 होता, L हा 0 होता म्हणजेच S होता. इलेक्ट्रॉन इथे किती होते? माझ्या माहिती तुम्हीच कॅल्क्युलेट केले, 2 होते. मग n ही 1 होती तेव्हा तिथे फक्त S असतो. म्हणजे फक्त S असतो म्हणजे काय? फर्स्ट शेल मध्ये फक्त S सबशेल असते, कारण तिथे 0च्या पुढे काही नाही. म्हणजे पहिल्या नंबरची शेल मधचा जो शेप असतो तो फक्त सर्क्युलर असतो. त्यातले जे 2 इलेक्ट्रॉन असतात ते फक्त सर्क्युलर डायरेक्शन मध्ये फिरतात, का त्यामध्ये पी नाहीये. कळला पॉइंट? पॉइंट करतो हो. आहे. हे बघा, हा तुमचा फर्स्ट शेल होता, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरत आहेत. कारण का? तर इथे L इज इक्वल टू 0 आहे म्हणजे फक्त S आहे आणि n इज इक्वल टू 1 आहे. आपण आताच एक डायग्राम काढली. n इज इक्वल टू, हे 2 नंबरची शेल आहे, n इज इक्वल टू 2. इलेक्ट्रॉन्स होते इथे 8. ओके. आता ह्या 8 नंबरची म्हणजे ही बाहेरच्या ईची गप्पा चालू, ह्या शेलच्या गप्पा चालू. यामध्ये L हा 0-1 होता म्हणजे याच्यामध्ये S आणि P ही होता. तर ही जी शेल आहे यामध्ये हा जो सर्क्युलर ट्रॅक असतो तो S असतो. हा सर्क्युलर ट्रॅक आहे तो S आहे आणि हा एक ट्रॅक आहे तो P आहे. ठीक आहे. थोडीशी वेगळी डायग्राम काढतो.
आपण डायरेक्टली कोणती नंबरची शेल बघतोय? 2 नंबरची. त्या 2 नंबरच्या शेल मधला हा p ऑर्बिटल आहे, सॉरी s ऑर्बिटल आहे आणि हा p ऑर्बिटल आहे 2 नंबरच्या शेलचा. कळाला? हॅलो राठोड, कळतंय? हो सर. आता हे थोडं आपण समजून घेऊ की तुम्ही 10 पर्यंत काय शिकलात आणि मी काय शिकवतोय. तुम्ही 10 पर्यंत असं शिकलात की तुम्ही असं लिहायचे, जर तुमच्याकडे कार्बन असेल तर कार्बन असं लिहायचं आपण 6 12. याला आपण म्हणतो कार्बन चा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि ऍटॉमिक मास नंबर आहे 12. ओके. मग आता आपल्याला काय करायचंय, ह्या ऍटॉमिक नंबर जो 6 आहे याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. याचं काय लिहायचंय? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ऍटॉमिक नंबर वरनं लिहिलं जातं. ऍटॉमिक नंबर 6 आहे तर तुम्हाला शिकवलं असेल की फर्स्ट शेल मध्ये 2 असतं आणि सेकंड शेल मध्ये 4 असतं. आठवतंय का असं? मृदुला? हो. म्हणजे बघा ऍटॉमिक नंबर तुमचा आहे 6, म्हणजे त्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग न्यूक्लियसच्या बाहेरची जी शेल आहे त्यामध्ये तुम्ही 2 इलेक्ट्रॉन प्लेस करतात आणि त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये तुम्ही किती प्लेस करतात? 4 इलेक्ट्रॉन, कारण आता रिमेनिंग 4च आहे. केलेलं आहे का असं राठोड? राठोड राठोड केलाय असं? यस और नो? काय सर? नेट रिपीट करा. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. ओके. तर तुम्ही असं लिहिलं असेल ना 2 4. ऑक्सिजनचा 8 आहे तर तुम्ही असं लिहिलेलं असेल 2 6. केलाय की नाही असं? हो सर. याला आपण म्हणतो की कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते लिहिणं. म्हणजे 2 6 कसं लिहिलं जातं किंवा 2 4 कसं लिहिलं जातं? तर आता 2 4 लिहू आपण कसं लिहितात. तर 2 4 चा मिनिंग हा असतो की सेंटरला एक न्यूक्लियस काढा, त्याच्यानंतर एक फर्स्ट शेल काढा, त्या फर्स्ट शेल मध्ये ना 2 इलेक्ट्रॉन्स दाखवा. म्हणजे मला हे दाखवायचं कार्बन 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4 हे लिहायचं आहे. तर त्याचं मिनिंग मी डायग्राम काढतो तो आहे. त्यानंतर मी शेल नंबर सेकंड काढणार. अरे हे न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल आहे, त्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत कारण आपण 2 4 काढतो आहे. ऍटॉमिक नंबर होता 6. त्यानंतरची शेल आहे सेकंड शेल आहे, त्यामध्ये 4 आहेत. मग त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन मी दाखवणार 1 2 3 4 आणि याला म्हणणार कार्बन 6 इज इक्वल टू 2 4. त्याला असं फुल फॉर्म मध्ये आपण असं लिहितो. आता मला सांगा की हे डायग्राम तुम्हाला समजलं का? कोण करतोय डायग्रामचं? हो. म्हणजे मला डायग्राम मध्ये सॉरी मला डायग्राम मध्ये सांगायचं आहे की फर्स्ट नंबरच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि सेकंड शेलच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये ऍक्च्युली 8 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. कारण आपण त्याला 2n² ने जो आपला फॉर्म्युला होता त्याने ते आन्सर काढू शकतो. पण आपल्याकडे ऍक्च्युली 6च इलेक्ट्रॉन आहेत म्हणून आपण पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये 6 मॅनेज करतो आणि आपला आन्सर काढतो. मग हे तुम्हाला ऍक्च्युली 10 पर्यंत शिकवलं गेलं आहे की 2 4 चा मिनिंग काय असतो? फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे आणि याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो. याला कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण म्हणतो. त्याचं मिनिंग असतं की फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन कॉमा सेकंड शेल 4 इलेक्ट्रॉन. ओके. आता आपण त्यामध्ये हे बघतो आहोत की 12 मध्ये काय शिकतो आपण, 11 मध्ये काय शिकतो आहोत, तर हे शिकतो आहोत की n इज इक्वल टू जे 1 होतं ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन होते आहे आणि n इज इक्वल टू 2 होतं त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन होते. तर हे 4 इलेक्ट्रॉन असे नसतात
हे 4 इलेक्ट्रॉन एस आणि पी मध्ये असतात आणि ते असे दिसतात. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि या पी मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन आणि हे मध्ये न्यूक्लियस. सॉरी, हे न्यूक्लियस आहे. आपण सेकंड शेलच्या गप्पा करतो आहे, तिच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते दाखवायचे कसे? तर आधी एक एस ऑर्बिटल काढायचं, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे आणि नंतर एक पी ऑर्बिटल काढायचं, त्याचा शेप असा असतो, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवायचे. याला म्हणायचं ही शेल. कळालं आता काय म्हणायचं मला? की तुम्ही जे दाखवायचे की n इज इक्वल टू 2 शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन डायरेक्टली एक सर्कल मारून दाखवायचे 4 इलेक्ट्रॉन, ते ऍक्च्युअली 4 इलेक्ट्रॉन तसे नाही फिरत, मी दाखवले तसे फिरतात. एस मधले गोल फिरतात आणि पी मधले असे डम्बेल मध्ये फिरतात. मग आता हा पॉइंट आला की एस मध्ये 2 दाखवले आणि पी मध्ये 2 दाखवले, एस मध्ये 4 का नाही दाखवले किंवा पी मध्ये 4 का नाही दाखवले हे आपण नंतर शिकू. तुम्हाला फक्त इथे समजून घ्यायचंय की इलेक्ट्रॉन्स हे जेव्हा मी एस म्हणेल तेव्हा गोल फिरणार, पी म्हणणार तेव्हा डम्बेल मध्ये फिरणार. हे तुम्हाला डोक्यात बसवायचं. कळाला पॉइंट? हो. पॉइंट कळला? आणि या दोघांना मी म्हणणार n इज इक्वल टू 2. हे सेकंड नंबरची शेल आहे. ही सेकंड नंबरच्या शेल मध्ये असं दिसतं. आपण इंडिया मधनं महाराष्ट्र गुजरात बघतो आहे, तर हा एस म्हणजे महाराष्ट्र पकडा आणि हा पी म्हणजे गुजरात पकडा. आणि वरती गेलो आपण आपण जर बाहेरून बघितलं देशांना तर ते असे दिसतात. हा होता आपला इंडिया. इंडिया फक्त n इज इक्वल टू 2 दिसतो, बस. तो बाहेरून असं दिसणार. जेव्हा मध्ये गेलो आयला आपण बघायला गेलो तर तो असं दिसणार. हा इंडिया आहे ना, हा असा इंडिया तुम्ही दाखवताय ना n इज इक्वल टू 2. त्याच्या मध्ये बघितलं तुम्हाला असं दिसेल की एक सर्कल आहे आणि एक डम्बेल आहे. वरतून बघताना एक सर्कल दिसत आहे तुम्हाला शॉर्टकट मध्ये, पण त्या N2 मध्ये 2 पार्ट आहेत, त्याला सबशेल म्हणतो आपण. त्या सबशेल मधले N2 मधला काही इलेक्ट्रॉन गोल गोल फिरतायत आणि काही इलेक्ट्रॉन डम्बेल मध्ये फिरतायत. आणि हे कोणी सांगितलं की हे गोल आणि डम्बेल फिरतायत? तर हे अझिमुथल क्वांटम नंबरने सांगितलं. ओके, त्याने सांगितलं N2 मध्ये S आणि P असतं, म्हणजे इलेक्ट्रॉन गोल आणि डम्बेल मध्ये फिरतात. अझिमुथलने सांगितलं की जेव्हा तुम्ही पहिल्या शेल मध्ये जाल तेव्हा फक्त इथे असतं, म्हणजे पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन फक्त गोलच फिरतात. सेकंड शेल मधले इलेक्ट्रॉन गोल फिरून डम्बेल मध्ये फिरतात. थर्ड शेल मध्ये इलेक्ट्रॉन गोल फिरतात, डम्बेल फिरतात, अजून एक शेप ऍड होतो. तर हे मधले शेप आपल्या अझिमुथल क्वांटम नंबर प्रमाणे आपण कॅल्क्युलेट करत जातो. हा आहे अझिमुथल क्वांटम नंबरचा ऍडव्हान्टेज. कळालं? समजतंय काहीतरी थोडं? हो सर. हो सर. आता लॉजिक काय याच्यामध्ये बघा. आता हे फर्स्ट शेल आहे, त्याच्यामध्ये फक्त मी सांगितलं होतं एस असतो, म्हणजे न्यूक्लियसच्या जवळचे इलेक्ट्रॉन कधीही सर्कल मध्ये फिरतात. n इज इक्वल टू 1 यामधले इलेक्ट्रॉन सर्व जवळ असतात, कारण त्याच्यामध्ये पी ऑर्बिटल नसतं. आपण n इज इक्वल टू 2 मध्ये गेला, हे सेकंड शेल आहे, त्यातला s ही असतो, त्याच्याकडे पी असतो. म्हणजे जसं तुम्ही सेंटर पासून दूर जातात तसतशी इलेक्ट्रॉन आपला शेप चेंज करायला लागतं. मग n सेकंड नंबरच्या शेल मधले सर्व इलेक्ट्रॉन सर्क्युलर फिरत नाहीत, काही इलेक्ट्रॉन असे वेटोळे फिरायला लागतात. ठीक आहे का? कारण न्यूक्लियसचा कंट्रोल त्याच्यावरती कमी होतो. मला म्हणायचं न्यूक्लियसच्या जवळची जी N1 शेल असते त्यातल्या सर्व इलेक्ट्रॉन्सला कंपल्सरी गोलच फिरावं लागतं, कारण त्याच्यावरती न्यूक्लियसचं अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं. सेकंड शेल ही न्यूक्लियस पासून दूर जाते, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स हे इकडे तिकडे फिरायला लागतात, त्याला पी ऑर्बिटल म्हणतो. थर्ड फोर्थ शेल मध्ये पुन्हा ते दूर जातात, त्याच्यामुळे पुन्हा तिथे हा डी आणि एफ ऑर्बिटल तयार होतो. आता डी ऑर्बिटल असं असतं, म्हणजे बघा किती शेप चेंज झाला. म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर जाता जाता इलेक्ट्रॉनचे रस्ते चेंज होतात आणि ते वेगवेगळ्या रस्त्यांनी न्यूक्लियस भोवती फिरत असतात. हे तुम्हाला जसं सिंपल 10th मध्ये सांगितलं की हा न्यूक्लियस असतो, फर्स्ट शेल सेकंड शेल यात इलेक्ट्रॉन फिरतात, हे सिंपल झालं. आता तुम्हाला फर्स्ट सेकंड शेल म्हटली की तुम्हाला असं आठवलं पाहिजे, सेकंड शेल मध्ये एस मध्ये काही असे इलेक्ट्रॉन फिरतायत आणि पी मध्ये काही असे इलेक्ट्रॉन फिरतायत.
हे आता प्रॉपर लॉजिक. कुलकर्णी आहे का रे? हो सर. तर अशा प्रकारचं हे लॉजिक आहे. तर धीरे धीरे तुम्हाला